बघा इथून आपण आता एंटर करतोय। अरे शिवमंदिर आहे इथं, शिवपिंड। अराउंड टुरिस्ट प्लेस बघा, टुरिस्ट प्लेस, टुरिस्ट किती आलेत बघा। गुड मॉर्निंग मित्रांनो, आणि आता आपण चाललोय क्वेरियम डॅम। एक्वेरियम डॅम आहे। तर मित्रांनो आता आपण केरी फूड ब्रिजवरून इथं आलेलो आहोत। इथं म्हणजे क्वेरियम डॅमवरती आलो आहे। जे केरीच्या खाली जी नदी होती त्या अशा नदींना मिळून हा एक डॅम घातला आहे। छोटासा डॅम आहे, आपल्या गावात जसं असतो तसा हा डॅम घातलेला आहे। आपण बघूयात आता। मित्रांनो केरीची जी बाउंड्री आहे, म्हणजे केरी एक गाव आहे, त्या केरीच्या बाउंड्रीच्या बाजूलाच हे डॅम आहे, क्वेरियम डॅम। क्वेरियम डॅम असं म्हणतात त्या डॅमला। मित्रांनो आता आपण निसर्गाच्या सानिध्यात फिरताना आणि हे सुंदर असं क्वेरियम डॅम, आणि आता आपण घरी जातोय। फोटोशूट बरंच केलंय, तुम्हाला दिसेलच। आणि आता आपण दुसऱ्या ठिकाणी लोकेशनवर जातोय। जर समजा दुसऱ्या लोकेशनवर नाही गेलो तर डायरेक्ट घरी जाऊ। चलो, गुड नाईट, बाय बाय, गुड आफ्टरनून। मित्रांनो या दोन पट्ट्या इथे लावलेल्या आहेत आणि समोर आपल्याला धबधबा दिसतोय। त्या पट्ट्यांच्या पुढे आपण जाऊ शकत नाही आणि आपल्याला एक्झॅक्ट त्या स्टेपवरून इकडे यायचं आहे। त्यामुळे जर कधी तुम्ही इकडे येत असाल तर पाण्याचा फ्लो बघूनच इकडे या, कारण खूप रिस्की आहे तसं येणं, कारण पाणी कधी पण वाढू शकतं। आपण डेली आपल्या कुठले सोशल मीडियावर व्हिडिओज बघतोय की काही ना काही दुर्घटना घडत आहेत, त्यामुळे याही दुर्घटना घडू नये इथे, म्हणून काळजी ती घ्यायला पाहिजे। आपण वरती जाऊया, तिथं जाऊया आणि फोटो काढूया। अराउंड टुरिस्ट प्लेस बघा, टुरिस्ट प्लेस, टुरिस्ट किती आलेत बघा। अजून वरती रोड आहे। चलो अभी हम घरी जाते हैं। चलो तर मित्रांनो हे देऊळ आहे शंकर महादेवांचं, आणि आता आपण वॉटरफॉलवर फिरून आता आपण घरी चाललो आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की आजची आपली व्हिडिओची क्वालिटी कशी होती ती। आणि आता आपण थोडं इम्प्रूव्ह करणार आहोत, मोटो व्लॉगिंग पण चालू करणार आहोत। अरे हां, अजून एक पांडवांची गुफा एक आहे, ती एक तुम्हाला दाखवतो आणि व्हिडिओ बंद करतो। मित्रांनो पांडवांची केव्ज आपण वॉटरफॉल करून जस्ट पुढे आलो आहे, जवळपास 200 मीटर असेल, आणि आपल्याला रोडवरच पांडवांची केव लागते, पांडवांची गुफा। तर ती आतमध्ये जाऊन सुद्धा आपण बघू शकतो। तर चला बघूया। तर मित्रांनो हे तुम्ही वाचू शकता, जर वाचण्याची तुम्हाला आवड असेल हिस्ट्रीबद्दल तर वाचू शकता। आता आपण आतमध्ये जाऊयात। हे बघा, हे आतमध्ये गेलेले आहेत। दलिंदर स्वतःच हे करतोय। आतमध्ये जाऊन बघूया आपण काय ते कसं आहे। फर्स्ट बघा इथून आपण आता एंटर करतोय। अरे शिवमंदिर आहे इथं, शिवपिंड। चप्पल काढूया, चप्पल काढली आणि हे आतून असं काहीतरी आहे। शिवपिंडाची आपण पाया पडूया। आतमध्ये पूर्ण शांतता वाटते, शांत वातावरण आहे। मित्रांनो आता दुसऱ्या साईडचं जे आहे तिथं जाऊया आपण, चप्पल काढून जाऊया, कारण आतमध्ये शिवपिंड दिसते। तर
बहुतेक आतमध्ये शिवपिंडच आहेत जास्त त्या. बघा ही फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. ओके, तर हे मित्रांनो होते पांडवांचे केव्ज. झोपते